नमस्कार मित्रांनो, ग्रे मार्केट ट्रेड या मराठी यूट्यूब चॅनल सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो आणि त्याच्यासोबत या वीकमध्ये आपण कोणत्या लेवलवरती लक्ष ठेवायचं, कोणत्या लेवलवरून आपल्याला मार्केटमध्ये कंटिन्यूअस अपसाइड मोमेंटम मिळेल, कोणत्या लेवलवरून आपल्याला मार्केटमध्ये थोडंफार करेक्शन होताना दिसेल, याची चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। तर मित्रांनो, सध्या मार्केट हायर साईडला ट्रेड करते आणि हायर साईडला मार्केट ज्यावेळेस ट्रेड करतं तर मार्केटमध्ये कन्फ्युजिंग सिनारिओ असतो। मार्केट कुठं जाणार, कशा पद्धतीने ट्रेड करणार, एवढ्या हायर साईडला गेले तर मार्केटमध्ये अपसाइड मोमेंटम आहे तो कंटिन्युअसली राहणार का, मार्केटमध्ये करेक्शन येणार, ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये आपल्याला बघायला मिळत असतात। त्यामुळे मार्केट ज्यावेळेस हायर साईडला ट्रेड करतं तर मार्केटमध्ये आपल्याला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी जर यूज केली तर मार्केटमध्ये आपल्याला काही चांगला ट्रेड बघायला मिळू शकतो। कारण की ज्यावेळेस मार्केट हायर साईडला ट्रेड करतं तर मार्केटमध्ये आपल्याला रेजिस्टन्स बघायचा नसतो, तर मार्केट हायर साईडला ज्यावेळेस ट्रेड करतं तर मार्केटमध्ये आपल्याला सपोर्ट बघायचा असतो आणि त्या सपोर्टवरती जे काही आपलं बाईंग आहे ते आपलं बाईंग तिथं करायचं असतं। त्यामुळे मार्केट जोपर्यंत आता हायर साईडला ट्रेड करते किंवा आपल्याला जोपर्यंत एखादा निगेटिव्ह पॅटर्न देऊन किंवा निगेटिव्ह मोमेंटम जोपर्यंत दाखवत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला डायरेक्ट सेलिंग करायचं नाही, तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आणि या स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहून आपल्याला आपले ट्रेड तिथे इनिशिएट करायचे आहेत। जर तुम्ही निफ्टीचा विचार केला तर निफ्टीमध्ये शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त बाईंग बघायला मिळाली। निफ्टीनं जो काही नवीन लाईफ टाइम हाय तयार केला तो आहे 21,492 रुपये। तर 21,492 ते 21,522 ही जी काही लेवल आहे ही लेवल निफ्टीसाठी एक रेजिस्टन्सचं काम करणार आहे। जर सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टी फ्लॅट ओपन झाला आणि परत 21,522 वरती ट्रेड करायला चालू झाला तर परत निफ्टी हा 21,600 21,650 या लेवलकडे जाताना दिसू शकेल। त्यामुळे निफ्टी सोमवारी कुठं ओपन होते, कशा पद्धतीने ओपन होते आणि पहिली 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जर कंटिन्युअसली ट्रेड करत असेल किंवा पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जर सस्टेन होऊन एखादी रेंज तयार करून जर हायर साईडला जात असेल तर तुम्हाला निफ्टीमध्ये कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे। त्यावेळेस निफ्टी 19,522 19,530 ही लेवल 21,522 21,530 ही लेवल कशा पद्धतीनं ब्रेक करतो हे बघणं गरजेचं आहे आणि त्यानंतरच तुम्हाला तिथं निफ्टीमध्ये काय करायचं आहे की हायर साईडचा ट्रेड घ्यायचा आहे। निफ्टी जोपर्यंत आता 21,000 या लेवलच्या खाली डेली बेसिसवरती क्लोजिंग देत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये नवीन सेलर्स ऍड होणार नाहीत आणि निफ्टीमध्ये जे काही नवीन सेलर्स किंवा निफ्टीमध्ये कंटिन्यू सेलर्स कुठे ऍड होतील तर 20,800 या लेवलच्या खाली निफ्टी जोपर्यंत कंटिन्युअसली ट्रेड करत नाही, एखाद दुसरा दिवस या लेवलच्या खाली क्लोजिंग देत नाही, लोअर लो फॉर्मेशन करत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये आपल्याला एक बेरिश मोमेंटम बघायला मिळणार नाही। त्यामुळे निफ्टी जोपर्यंत आता 20,800 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करतोय तोपर्यंत तुम्हाला निफ्टीमध्ये बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। तर निफ्टी जर उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये काही कारणास्तव फ्लॅट किंवा गॅप अप ओपन झाला, मार्केट जर जास्त गॅप अप ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, पहिली कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते हे बघायचं। कारण की मार्केट जरी गॅप अप ओपन झालं तर मार्केटमध्ये एक सेलिंग येत आणि त्या सेलिंगला मार्केट ऍब्झॉर्ब करतं आणि परत मार्केट हायर साईडला ट्रेड करताना दिसतं। त्यामुळे मार्केट जर हायर साईडला जर ओपन झालं तर मार्केटमध्ये कशा पद्धतीने सेलिंग येतं, मार्केट कोणत्या लेवलला सपोर्ट घेतं हे बघायचं आणि त्यानुसार मार्केटमध्ये आपल्याला बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करायची। भलेही मार्केट गॅप अप ओपन झालं तर मार्केटमध्ये आपल्याला सेलिंगचा विचार करायचा नाही। मार्केटमधलं जे काही सेलिंग आहे ते सेलिंग कुठेतरी संपल्यानंतर मार्केटने जो काही सपोर्ट तयार करेल त्या सपोर्टला आपल्याला बाईंग पोझिशनमध्ये ट्रेड करायचं आहे। म्हणजे भलेही मार्केट उद्या गॅप अप ओपन झालं 21,600 21,630 या लेवलच्या दरम्यान जरी गॅप ओपन झाला तर मार्केटमध्ये आपल्याला काय करायचं आहे, बाय ऑन डीपी स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। जे काही रिस्की ट्रेडर असतील त्या रिस्की ट्रेडरने जर पहिल्या 5 मिनिटाची कॅन्डल जर एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार झाली तर त्यानंतर जर मार्केट कंटिन्युअसली लोअर लो फॉर्मेशन करत जर लोअर साईडला येत असेल, जो काही पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलचा लो असेल किंवा जी काही रेंज तयार केली त्या रेंजचा जर लो ब्रेक करून लोअर साईडला येत असेल तर तुम्ही तिथं पीई ऑप्शनचा पण विचार करू शकता। पण ह्यावेळेस जी काही तुमची क्वांटिटी आहे ती क्वांटिटी खूप कमी ठेवायची, तुम्हाला 10% किंवा 20% ह्या क्वांटिटीवरती ट्रेड करायचं आहे। बाय ऑन डीप ही स्ट्रॅटेजी यूज करताना पण तुम्हाला 30 किंवा 40% क्वांटिटीवरती ट्रेड करायचं आहे। तुम्हाला तुमची जी काही क्वांटिटी साईज आहे ते क्वांटिटी साईज कमी करायचं आहे आणि तुझे काही स्टॉप लॉसेस आहे ते स्टॉप लॉस प्रॉपर पद्धतीने तिथं प्लेस करायचे आहे। जर उद्या मार्केट काही कारणास्तव गॅप डाऊन ओपन झालं तर निफ्टीसाठी 21,360 हा एक सपोर्ट आहे, त्यानंतर निफ्टीसाठी 21,300 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। त्यामुळे निफ्टी जर गॅप डाऊन ओपन झालं तर 21,300 या लेवलच्या खाली जोपर्यंत 5 ते 15 मिनिट थांबत नाही तोपर्यंत निफ्टीमध्ये पुट ऑप्शनचा विचार करू नका। जर 21,300 या लेवलच्या खाली कंटिन्युअसली निफ्टी ट्रेड करायला चालू झाला तर पहिलं टार्गेट आहे 21,241 असेल। त्यानंतर जो काही हा गॅप क्रिएट झाला हा गॅप फिल करण्यासाठी निफ्टी येऊ शकतो, पण त्यासाठी निफ्टीनं गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलच्या लोच्या खाली कंटिन्युअसली ट्रेड करणं गरजेचं आहे आणि लोअर लो फॉर्मेशन करत खाली आला तरच निफ्टीमध्ये आपल्याला एक सेलिंग प्रेशर बघायला मिळू शकतो। त्यामुळे निफ्टी कशा पद्धतीनं कुठं ओपन होतो, कशा पद्धतीने ट्रेड करतो हे बघणं खूप गरजेचं आहे। जर तुम्ही बँक निफ्टीचा विचार केला तर बँक निफ्टीसाठी आता 47,600 हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे। त्यानंतर दुसरा सपोर्ट आहे तो 47,933। हे दोन सपोर्ट जोपर्यंत आता बँक निफ्टी काढत नाही किंवा ह्या दोन सपोर्टच्या खाली बँक निफ्टी कंटिन्युअसली ट्रेड करत नाही तोपर्यंत हा गॅप फील होताना आपल्याला दिसणार नाही। त्यामुळे बँक निफ्टी
जोपर्यंत ह्या लेवलच्या वरती ट्रेड करते 47,600 तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टीमध्ये बाय ऑन डिप स्ट्रॅटेजी यूज करायची आहे। जर बँक निफ्टी उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या लेवलच्या दरम्यान जर ओपन झाला 47,850 ते 47,900 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन झाला आणि जर इथं जर कंटिन्युअसली एखादी रेंज तयार करून जर 48,233 या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर त्यावेळेस तुम्ही सीई ऑप्शनचा विचार करू शकता। त्यावेळेस जे काय पहिलं टार्गेट जे असेल ते 48,300, दुसरं टार्गेट असेल 48,411 आणि तिसरं टार्गेट 48,500 या 3 टार्गेटसाठी आपण बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकतो। पण त्यासाठी बँक निफ्टीनं 47,950 ते 48,000 ह्या लेवलच्या दरम्यान ओपन व्हायला पाहिजे। त्या तिथं कन्सोलिडेट करून परत ही जी काही 48,233 ही लेवल आहे, ही लेवल हायर साईडला तिथं ब्रेक करायला पाहिजे, तरच तुम्हाला बँक निफ्टीमध्ये तो मोमेंटम जनरेट होताना दिसेल। जर बँक निफ्टी जर असं न करता जर पहिल्या 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जर 48,233 या लेवलच्या वरती गेला तर मार्केटमध्ये आपल्याला तिथे एक ट्रॅपिंग बघायला मिळू शकतं। म्हणजे मार्केट 48,233च्या वरती जाईल पण मार्केटमध्ये आपल्याला जी काही एंट्री आहे ती एंट्री खूप एक्सपेन्सिव्ह मिळेल। त्यामुळे मार्केटला एका रेंजमध्ये ट्रेड करू द्यात, एका रेंजमध्ये त्याला सेटल होऊ द्यात। त्यानंतर मार्केटमध्ये जी काही रेंज हायर साईडला ब्रेक करेल त्या हायर साईडच्या रेंज ब्रेकआउटला तुम्ही तिथं ट्रेड घेऊ शकता। जर मार्केट ह्या रेंजमध्ये ओपन झाले आणि मार्केट कंटिन्युअसली टाइमपास करत जर लोअर लो फॉर्मेशन करत असेल आणि जर परत 47,900 ह्या लेवलच्या खाली ट्रेड करायला चालू झालं तर तुम्ही तिथे एक छोटीशी क्वांटिटी सेल करू शकता। त्यावेळेस तुम्हाला बँक निफ्टीमध्ये परत 47,800 हे पहिलं टार्गेट बघायला मिळेल आणि त्यानंतर बँक निफ्टी 47,650 या लेवलकडे येताना दिसेल। तर 47,650 ही लेवल उद्या बँक निफ्टीसाठी लक्ष्मण रेषा असणार आहे। जर ह्या लेवलच्या खाली जर बँक निफ्टी कंटिन्युअसली निगेटिव्ह पॅटर्न तयार करून जर ट्रेड करायला चालू झाला आणि जर काही कारणास्तव जर जो काही हा लो आहे ह्या लोच्या खाली जर परत मार्केट गेलं तर परत हा जो काही गॅप आहे हा गॅप फिल करायचं काम बँक निफ्टी करू शकतो। त्यामुळे बँक निफ्टी ह्या लेवलवरती कशा पद्धतीनं प्राइस ऍक्शन तयार करतो, कारण की ही जी काही रेंज आहे ह्या रेंजमध्ये परत बायर्स ऍड होण्याची रेंज आहे। त्यामुळे इथं मार्केट कशा पद्धतीनं रेंज तयार करतं आणि कशा पद्धतीनं चार्ट पॅटर्न तयार करतं किंवा जे काही हायर हाय असतील लोअर लो असतील जे काही पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह मार्केट पॅटर्न तयार करेल त्यानुसार तुम्हाला तिथं ट्रेड करायचं। त्यामुळे ह्या लेवलवरती बँक निफ्टीमध्ये तुम्हाला वॉच ठेवायचा। जर बँक निफ्टी काही कारणास्तव गॅप डाऊनच ओपन झाला म्हणजे 47,600 या लेवलच्या दरम्यान जर ओपन झाला तर बँक निफ्टीमध्ये डायरेक्ट पुट ऑप्शनचा विचार करू नका। जर 47,600 ही लेवल बँक निफ्टीसाठी खूप स्ट्रॉंग सपोर्टचं काम करणार आहे। त्यामुळे बँक निफ्टी त्यानंतर 47,600 ते 47,700 47,800 ह्या लेवलच्या दरम्यान जर कंटिन्युअसली टाइम स्पेंड करायला चालू झाला आणि परत जर हायर साईडला ट्रेड करायला चालू झाला तर परत बँक निफ्टी जो काही त्याचा प्रिव्हियस लाईफ टाइम हाय आहे ह्या लाईफ टाइम हायकडे ट्रेड करताना दिसेल। त्यामुळे ही रेंज मार्केट गॅप डाऊन ओपनिंग नंतर कशा पद्धतीने ट्रेड करतं किंवा जर पहिल्या 5 किंवा 15 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये जर एखादी हॅमर कॅन्डल तयार झाली किंवा एखादी इथं बुलिश एनगल्फिंग कॅन्डल तयार झाली तर मार्केटमध्ये कंटिन्युअसली परत मार्केटमध्ये आपल्याला अपसाइड मोमेंटम बघायला मिळू शकतो। त्यामुळे पहिली 5 मिनिटाची किंवा 15 मिनिटाची कॅन्डल कशा पद्धतीने तयार होते हे बघणं खूप गरजेचं आहे। जर बँक निफ्टी काही कारणास्तव गॅप अपच ओपन झाला म्हणजे मार्केट 48,300 48,400 ह्या लेवलला ओपन झालं तर मार्केटसाठी 48,500 हा एक सायकोलॉजिकल रेजिस्टन्स असणार आहे। त्यामुळे 48,500 ह्या लेवलवर मार्केटनं जर टाइमपास केला आणि त्यानंतर मार्केट हायर साईडला जर ट्रेड करायला चालू झालं तरच तुम्हाला अपसाइड मोमेंटम बघायला मिळणार आहे। किंवा मार्केटने जर इथे एखादी रेंज तयार करून जर तिथे एखादी निगेटिव्ह कॅन्डल तयार केली आणि जर मार्केट लोअर साईडला ब्रेक झालं तर तुम्हाला तिथे पुट ऑप्शनचा पण विचार करता येऊ शकतो। पण जी काही क्वांटिटी साईज आहे ती क्वांटिटी साईज तुम्हाला खूप कमी ठेवायची आहे। तर मित्रांनो जर मार्केट फ्लॅट ओपन झालं तर मार्केटसाठी आयडियल ट्रेड असणार आहे तो 48,233 या लेवलच्या वरून। जर 48,233 च्या वरती कंटिन्युअसली निफ्टी तुम्हाला ट्रेड करताना दिसला तर तुम्हाला निफ्टीमध्ये काय की अपसाइड मोमेंटम बघायला मिळू शकते। तर मित्रांनो उद्या मिड कॅप निफ्टीची वीकली एक्सपायरी त्यामुळे मिड कॅप निफ्टीमध्ये पण आपण कशा पद्धतीने ट्रेड करतो हे बघूया। जर मिड कॅप निफ्टीचा चार्ट जर तुम्ही बघितला तर मिड कॅप निफ्टीमध्ये 10,320 ते 10,330 ही जी काही लेवल आहे एक रेजिस्टन्सची लेवल आहे। ह्या लेवलच्या वरती परत मिड कॅप निफ्टीमध्ये एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळू शकते आणि मिड कॅप निफ्टीसाठी जो काय आता सपोर्ट आहे तो 10,280। जर 10,280 ते 10,300 ह्या लेवलच्या दरम्यान जर मिड कॅप निफ्टी ओपन झाला आणि कन्सोलिडेट करून जर परत 10,333 ह्या लेवलच्या वरती ट्रेड करायला चालू झालं तर मिड कॅपमध्ये आपल्याला एक शॉर्ट कव्हरिंग रॅली बघायला मिळेल। त्यावेळेस तुम्ही कॉल ऑप्शनचा विचार करू शकता। परत मिड कॅप निफ्टी 10,380 10,400 ह्या लेवलकडे जाताना दिसू शकेल। जर मिड कॅप निफ्टी काही कारणास्तव फ्लॅट ओपन होऊन जर निगेटिव्ह लोअर लो फॉर्मेशन करत ट्रेड करायला चालू झाला जर मिड कॅप निफ्टीने 10,280 ही लेवल लोअर साईडला ब्रेक केली तर मिड कॅप निफ्टीमध्ये तुम्हाला पहिलं टार्गेट आहे 10,240 बघायला मिळेल। त्यानंतर मिड कॅप निफ्टीसाठी दुसरं टार्गेट असेल ते 10,220 आणि 10,240 ते 10,220 च्या दरम्यान जर मिड कॅप निफ्टी जर कन्सोलिडेट करून जर ही रेंज लोअर साईडला ब्रेक केली तर मिड कॅप निफ्टी 10,180 ह्या लेवलकडे पण येताना दिसू शकतं। त्यामुळे मिड कॅप निफ्टीसाठी ह्या लेवल खूप महत्त्वाचे आहेत। जर मिड कॅप निफ्टीमध्ये तुम्हाला 0-0 जर ट्रेड करायचं असेल तर मिड कॅप निफ्टीला आयदर
10,320च्या वरती कंटिन्युअसली 12:30 नंतर क्लोज देऊ देत किंवा मिड कॅप निफ्टीनं 10,228 10,230 या लेवलच्या खाली कंटिन्युअसली 12:30 नंतर क्लोजिंग दिलं तर तुम्हाला तिथं पुट ऑप्शनचा विचार करायचा आहे. आणि जर मिड कॅप निफ्टी कंटिन्युअसली 10,330 10,340 या लेवलच्या वरती कंटिन्युअसली 12:30 नंतर जर जात असेल तर तुम्हाला तिथं कॉल ऑप्शनचा विचार करायचा आहे. आणि 10,220 या लेवलच्या खाली पुट ऑप्शनचा विचार करायचा. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.